गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील मौजा करदूड घोट येथे 3 जानेवारी सावित्रीबाई फुले जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। या कार्यक्रमाचे उद्घाटक माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री अशोक नेते यांच्या शुभ हस्ते करण्यात आले। सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून त्यांच्या कार्याला विनम्र अभिवादन करण्यात आले। उद्घाटन प्रसंगी अशोक नेते यांनी सावित्रीबाईंच्या सामाजिक आणि शैक्षणिक योगदानाचा गौरव करत त्यांच्या विचारांचे महत्त्व अधोरेखांकित केले आहे। त्यांनी सांगितले की सावित्रीबाई फुले यांनी स्त्रियांना शिक्षण आणि स्वातंत्र्याचा अधिकार मिळवून दिला। त्यांचे विचार आजच्या काळातही प्रेरणादायी आहेत। नव्या पिढीने त्यांच्या विचारावर चालत सक्षमीकरणाच्या दिशेने पावले उचलावी असा संदेश त्यांनी दिला। यावेळी प्रामुख्याने जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम, ज्येष्ठ नेते तथा माजी जिल्हा परिषद सदस्य नामदेवराव सोनटक्के, रत्नघोष ठाकरे, सरपंच रुपाली दुधबावरे, माजी पंचायत समिती सदस्य विलास गण्यार पवार, आदिवासी नेते विलास उईके, ग्रामपंचायत सदस्य वनिता पोरेड्डीवार, रेखा संगीडवार, पोलीस पाटील हरिदास चलाक, अशोक गुरुनुले, आनंद मोहुर्ले, पांडुरंग लोहबरे, महेंद्र चौधरी तसेच इतर मान्यवर उपस्थित होते व मौजा करदूड येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। महाराष्ट्र लाईव्ह न्यूज कालिदास बुरांडे, राज्य प्रतिनिधी, गडचिरोली। किंवा कपडे धुणं असेल, पानठेला असेल, किराणा दुकान असेल, जे जे महिला करू इच्छितात त्यासाठी त्यांना लोन उपलब्ध करून द्या आणि रजिस्ट्रेशन करून त्यांना लोन उपलब्ध करून दिलं। आणि महिला भगिनींनो, मला सांगायला आनंद होतो की त्याचा फायदा झाला। तर तेव्हापासून महिला पूर्वी अशिक्षित होत्या, पण जेव्हा अटल बिहारी वाजपेयी यांनी महिला बचत गटाची स्थापना केली तेव्हापासून महिला जागरूक झाल्या। त्यांना व्यवहार बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ। ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दबायला विसरू नका। जय महाराष्ट्र।